गणेशोत्सवाला अवघे 10 ते 12 दिवस राहिलेले असताना अनेक गणेश मंडळांचे कार्यकर्ते आता मूर्ती शाळेत येऊन बाप्पाला आपापल्या मंडपात घेऊन जाण्यासाठी लगबग करत आहेत। सर्वांचा उत्साह आणि जल्लोष हा शिगेला पोहोचलेला आहे। यातीलच एक मंडळ म्हणजे साकीनाक्याचा राजा आणि या बाप्पाला आपल्या मंडपात विराजमान करण्यासाठी आता गणेश मंडळ सज्ज झालेलं आहे। या मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। पाहूया। सध्या आपण आहोत लालबाग परळ परिसरामध्ये, जिथे आपण पाहू शकता बाप्पाच्या मूर्त्यांचं आगमन झालेलं आहे। कुठेतरी गणेशोत्सवाला 10 ते 12 दिवस बाकी आहेत, मात्र त्यापूर्वीच बाप्पा जो आहे तो आपापल्या मंडपामध्ये विराजमान होण्यासाठी रवाना होत आहे। आपल्या मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत। साकीनाकाचा राजा हे मंडळ आहे, एकंदर त्या बाप्पाला नेण्यासाठी तुम्ही आलेलात। दादा, काय सांगाल, मनामध्ये काय भावना तुझ्या? आता अनेक कार्यकर्त्याचा उत्साह इथे बघू शकता तुम्ही, जसं काही आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत, काय आहे आता याच्या पुढे अजून जल्लोषाचं स्वागत होणार आहे, हे तर अजून बाकी आहे। सध्या आपण लालबाग परळमध्ये आहोत, इथून साकीनाकाला तुम्ही जाणार आहात, मोठा प्रवास आहे, कशा प्रकारे नियोजन आहे? नियोजन पुणेरी पथक आहे, वादक आहे, ढोल ताशा पथक आहे, त्याच्यानंतर आपलं लेझिम आहे, म्हणजे सांस्कृतिक जपणारं आपलं मंडळ आहे। त्या मंडळाचं पूर्ण जल्लोषात आमचं स्वागत आहे। बाप्पाची काय खासियत आहे या बाप्पाची? सध्या बाप्पा आमचा हार वेगवेगळ्या रूपात हर वर्षी वेगवेगळ्या रूपात येत असतो। यावर्षी आम्ही डमरूवर आणि त्रिशूळ याच्यावर आम्ही त्याचं आगमन करत आहे। 16 फूट तुम्ही तर बघता ते बघा, 16 फुटाची मूर्ती वर्षाचे 51 वर्ष आहे आमचं। गेल्या वर्षी 50 वर्ष होतं, या वर्षी 51 वर्ष। 51 वर आणि मंडळाची पोर आपली किती 10 ते अगदी 10 दिवस बाप्पा आजचा हा सोनेरी दिवस आहे आमचा, त्याची आम्ही त्याचं स्वागत आणि जल्लोष तुम्हाला बघायचं असेल तुम्ही साकीनाकाला येऊन बघू शकता। तर अशा प्रकारे हा जो बाप्पा आहे साकीनाकाचा राजा, तो अगदी थोड्याच वेळामध्ये इथून रवाना होत आहे आणि साकीनाक्याला रवाना होत आहे, साकीनाक्याला पोहोचणार आहे, त्या मंडपामध्ये विराजमान होणार आहे। कॅमेरा विनीत पेंटरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।